नमस्कार. नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलोत नाशिकमध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर संजय आणेराव सर, जे खरं तर मागच्या 25 वर्षांपासून या क्षेत्रामध्ये अतिशय उत्तमरित्या काम करत आहेत. स्पेशली रेसिडेन्शियल सेक्टर आणि इंडस्ट्रियल सेक्टर असे दोन सेगमेंट आहेत की ज्याच्यावर त्यांचं अतिशय उत्तमरित्या काम चालू आहे. त्यामध्ये त्यांचा आतापर्यंतचा हा प्रवास कसा होता, त्यांना आलेले अनुभव कसे आहेत, या क्षेत्राकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन काय आहे, या सगळ्या संदर्भात आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. नमस्कार सर. नमस्कार. तर गप्पांना आपण अशी सुरुवात करूया, ते म्हणजे अगदी तुमच्या लहानपणापासून की तुमची शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं आणि सिव्हिल इंजिनिअरिंग या क्षेत्राकडे वळण्यासाठी प्रेरणा कुणाची होती किंवा प्रेरणास्थान कोण होतं ज्यांच्यामुळे तुम्ही या क्षेत्राकडे वळालात? तर कसा होता सगळा प्रवास, शैक्षणिक प्रवास? तर माझं सुरुवातीचं म्हणजे बालपणापासून विचार केला तर माझं सुरुवातीचं शिक्षण म्हणजे प्राथमिक शिक्षण माझं जेडपीच्या शाळेत झाले. त्यानंतर इथे MVP जी आहे आपली नाशिकची मोठी संस्था, ती 5वी ते 10वी पर्यंत त्या संस्थेत झाली. 10वी म्हणण्यापेक्षा 12वी पर्यंत कॉलेज त्यांचंच आहे. सिन्नरला मी साधारण 12वी पर्यंत सिन्नर मध्येच होतो. 12वी नंतर मग आम्ही प्रवरा म्हणजे लोणी प्रवरानगरचं बऱ्यापैकी लोकांना कॉलेज माहिती, म्हणजे आमचं बऱ्यापैकी जुनं कॉलेज आहे ते. तर प्रवराला म्हणजे बी सिव्हिल मी तिथे पूर्ण केलं. त्यानंतर साधारण 92 ला मी पास आउट झाल्यानंतर सिन्नर इंडस्ट्रियल तेव्हा जस्ट सुरुवातच झालेली होती. म्हणजे सिन्नरला म्हणजे पूर्वीची जी शिर्डी रोडची जी आहे ती होतीच इंडस्ट्रियल, ती सहकारी तत्वावरची जी औद्योगिक वसाहत होतीच, पण तिथे फार काही असे मोठे प्रोजेक्ट नव्हते. मग ते साधारण आम्ही पास आउट झालो त्या दरम्यान इकडे प्रोसेस सुरू झालेली होती आपली माळेगाव MIDC. तिथे मी इलेक्ट्रॉनिक कंपनीमध्ये साधारण एक वर्ष साधारण तिथे मी त्यांच्या कंपनीचा कन्सल्टंट किंवा कंपनीचा इन्चार्ज होतो, थोडक्यात म्हणजे साईट इन्चार्ज होतो. तिथे मी साधारण एक वर्षभर काम केल्यानंतर आमचे मोठे बंधूंचं खोपोली म्हणजे लोणावळा खोपोली तिथे एक काम चालू होतं. त्यांना दुसऱ्या ठिकाणी साईट चालू करायची असल्यामुळे मी साधारण एक 4 वर्ष साधारण 2000 पर्यंत मी तिथे होतो. बरोबर. मग 2000 ला मी सिन्नरला परत रिटर्न आलो. तेव्हापासून मग मी कन्स्ट्रक्शन मध्ये होतो तेव्हा, पण मग तिथे सिन्नरला आल्यानंतर इथली परिस्थिती बघता मी कन्स्ट्रक्शन आणि कन्सल्टिंग हे दोन्ही पण म्हणजे आमचं छोटं ग्रामीण भाग असल्यामुळे सिंगल एका याच्यावर शक्य नव्हतं. आम्ही कन्स्ट्रक्शन मध्ये पण काही काळ माझा गेला आणि कन्सल्टिंग पण मी त्याच वेळेला चालू केलं. तर तुम्ही जो मध्ये एक प्रश्न विचारला मला का आता हे मी माझं एक बॅकग्राऊंड सांगितलं तुम्हाला, तुम्ही जो आता मला एक प्रश्न केला सुरुवातीला का तुम्ही या सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा इंजिनिअरिंग क्षेत्राकडे किंवा सिव्हिल इंजिनिअरिंगकडे कसे वळाले किंवा तुमचे प्रेरणास्थान कोण? तर आता खरं म्हटलं तर प्रेरणास्थान माझ्या घरातच आहे. म्हणजे माझे मोठे बंधू मी जेव्हा शाळेत होतो तेव्हा ते कॉलेजला होते, ते पुण्याला COP ला त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंग कम्प्लीट केलंय. आणि सिव्हिल इंजिनिअरिंग म्हटलं तर त्यांच्यामुळे मी सिव्हिल घेतलं असेल कदाचित त्यावेळेला. पण 8वीला मला मॅथ्स मध्ये थोडीशी आवड निर्माण झाली. तेव्हापासून का कुणास ठाऊक पण मला असं वाटलं का आपण इंजिनियरच व्हायला पाहिजे. म्हणजे आता कुठल्या दुसऱ्या फील्डमध्ये मला डॉक्टर म्हणा किंवा दुसरं ऍडव्होकेट किंवा अशा दुसऱ्या फील्डमध्ये मला तसं काय असं वाटलं नाही. तेव्हापासून एक प्लॅटफॉर्म माझा तयार झाला का मला असं वाटतंय की आपण इंजिनिअरिंग करायला आपण इंजिनियरच व्हायला पाहिजे. बरोबर. तेव्हापासून एक म्हणजे मानसिकता तयार झाली माझी आणि त्या पद्धतीने सगळ्या माझ्या म्हणजे पुढची वाटचाल तशी झाल्यामुळे इंजिनियर म्हणजे इंजिनिअरिंग पर्यंत मी पोहोचलो आणि इंजिनियर केलं पूर्ण म्हणजे सिव्हिल इंजिनियर. असं काही माहित नव्हतं पुढचं कसं असणार आहे काय असणार आहे, असं फार काही त्यामध्ये नॉलेज नव्हतं. म्हणजे आजकालच्या मुलांना जेवढं नॉलेज आहे किंवा जेवढा प्लॅटफॉर्म त्यांना मिळतो किंवा ते इझिली कुठल्याही गोष्टीचा ऍक्सेस घेऊ शकता. म्हणजे आजकाल जे आपण कुठली गोष्ट असेल तर आपण जस्ट एक गुगलवर गेलो तर आपल्याला पटकन त्याची माहिती मिळते. तर तेव्हा तशी काही परिस्थिती नव्हती. म्हणजे साधारण एक 40 वर्षापूर्वी आम्ही कॉलेजला असेल किंवा 35 वर्षापूर्वी तेव्हा एवढं नेट हा तर विषयच नव्हता आणि बाकी मोबाईल नव्हते, लँडलाईन असल्यामुळे खूप लिमिटेशन होते. एवढ्या सगळ्यांमध्ये ही सर्कस करत करत आम्ही सुरुवात केली. सिन्नर तसा म्हणजे काही फार मोठी सिटी नव्हती किंवा फार मोठं गावही नव्हतं तेव्हा. त्यामध्ये आम्ही एक सुरुवातीला आम्ही 10 लोक बऱ्यापैकी म्हणजे आम्ही प्रॅक्टिस करत होतो.
तर तेव्हा करताना मग इंडस्ट्रीमध्ये थोडंसं आमचे काही मित्र कंपनीमुळे इंडस्ट्रीमध्ये तिथेही गरज आहे. कारण त्या लोकांचं काय व्हायचं, मुंबईकडनं त्यांनी जरी ड्रॉइंग वगैरे आणले त्यांना लोकल कन्सल्टंट पण हवा असायचा. त्या केसमध्ये आम्ही इंडस्ट्रीमध्ये सुरुवात केली आणि आज माझे बऱ्यापैकी इंडस्ट्रीयल प्रोजेक्ट पण झालेले, काही माझे बंगलो प्रोजेक्ट पण बऱ्यापैकी मी केलेले. आणि आजकालच्या आता याच्यामध्ये बँक्वेट हॉल आणि मॅरेज हॉल, लॉन्स वगैरे हे पण प्रोजेक्ट आता म्हणजे ते पण चॅलेंजिंग प्रोजेक्ट झालेले आहे. कारण तिथे लोकांना काय नुसतं हॉलच पाहिजे किंवा फक्त लॉनच पाहिजे, तिथे आता लँडस्केपिंग आहे किंवा ते बँक्वेट हॉल आहे किंवा त्याच्यामध्ये तुम्ही नवीन काय देऊ शकता. सगळ्यात महत्वाचं म्हणजे पारंपरिक जे आहे ते तर सर्वच करतात. बंगलोमध्ये सुद्धा तुम्हाला आता चॅलेंज आलेले, कारण आता नवीन मुलांमुळे कसं आहे, आम्हालाही त्यांच्या बरोबर प्रॅक्टिस करावा लागते किंवा त्यांच्या मागे राहून आम्हाला चालत नाही. आम्हालाही त्या पद्धतीने आम्ही पण नवीन जे आलेलं आहे मार्केटमध्ये त्या पद्धतीने आम्ही लोकांपर्यंत ते पोहोचवायचा प्रयत्न करतो. त्यांच्या बरोबरीने आम्ही पण काम करतो. असं नको वाटायला का आता तुम्ही खूप सिनियर झाले, तुम्हाला काही गोष्टी व काही कल्पना नाही किंवा असं हाही पार्ट कधी कधी येतो, तो पण त्यालाही सामना करावा लागतो. पण कसं आहे, आता प्रत्येक गोष्ट आहे तुम्हाला काळाप्रमाणे बदलावं लागतं. जे मार्केटला चालू आहे त्या पद्धतीने तुम्हाला त्या वाटचाल तशी वाटचाल तुम्हाला करावी लागते. या अशा पद्धतीने आतापर्यंत चालू आहे व्यवस्थित आमचं. आणि आता जे काही नवीन आता जे मार्केटमध्ये आलेले काही जे बरेचसे प्रोजेक्ट त्या पद्धतीने आम्ही तशी वाटचाल आमची चालू आहे. मग आता या क्षेत्रातल्या काही प्रश्नांकडे येऊया. त्यातला पहिला महत्वाचा प्रश्न म्हणजे या क्षेत्रात तुम्ही बघितलं असेल मागच्या इतक्या वर्षांमध्ये की यामध्ये अकुशल कामगार किंवा अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज बरंच जास्त आहे. आणि अशा लोकांवर काम करणं बऱ्याचदा धोकादायक ठरू शकतं, कधी त्यांच्याकडनं चुका होतात वगैरे. तर मग तुम्ही हे लेबर मॅनेजमेंट साईटवर कसं करता? नाही, काय होतं सर, आता हा प्रश्न बरोबर चांगला विचारला तुम्ही. कारण हा प्रश्न म्हणजे हा प्रॉब्लेम प्रत्येकाला फेस करावा लागतो. म्हणजे साधारण आपलं आता रेडीमिक्स कॉन्क्रीट जर आपण नाही मागवलं आणि आपण साईटवर जर कॉन्क्रीट तयार करायचं म्हटलं तर आम्हाला तिथूनच प्रश्न पडतो. कारण त्या लोकांना पूर्ण आणि काय होतं, ह्या लोकांना टेक्निकली सांगून उपयोग होत नाही. यांना त्यांच्याच भाषेत सांगितलं तर त्यांना ते लवकर लक्षात येतं. हा प्रॉब्लेम फेस करावा लागतो. पण मग त्यांना त्यांच्या पद्धतीने सांगावं लागतं. काही वेळेस त्यांना साधारण तुमचे जर बार वगैरे बेंड कसे करायचे किंवा काय करायचे तर त्या वेळेला तिथे थांबवून त्यांना तसं दाखवावं लागतं. असं नाही, असं कर, त्याला सांगावं लागतं या अशा पद्धतीने कर. मग तिथे आपण स्वतः थांबून त्यांना पूर्ण होईपर्यंत सांगितलं तर मग त्यांच्या लक्षात येतं. किंवा काही वेळेस त्यांना कागदावर काढून दाखवावं लागतं, असं नाही असं करायचंय. ते सांगतात बऱ्याच वेळा, सर नाही होणार असं आहे. मग त्यांना सांगावं लागतं होणार नाही असं काही नाही, तुम्ही प्रयत्न करा. मग त्या पद्धतीने म्हणजे बऱ्याचशा गोष्टी कॅन्टिलिव्हर वगैरेच्या वेळेस येतात. तिथं बार बेंड करताना किंवा ते आपण फ्लोटिंग कॉलम वगैरे काढतो, अशा बऱ्याच ठिकाणी त्यांना प्रॅक्टिकली म्हणजे स्वतः उभं राहून तिथं सांगितलं तर त्यांच्या लक्षात येतं. आणि दुसरी गोष्ट, कॉन्क्रीट करतानाही बऱ्याचशा वेळेस काय करतात, ते पाण्याचं प्रमाण जास्त करतात. मग त्यांना ते ऍक्च्युअली व्यवस्थित मग त्यांना आम्ही त्यांच्याच भाषेत सांगतो. एक सिमेंटची गोणी तुम्ही फोडून घ्यायची, ती तुम्ही त्यांची जी रेग्युलर पाटी असेल त्या पाटीत टाकायची. तिचे प्रमाण किती तेवढ्या प्रमाणात तुम्ही खडी घ्या, तेवढ्याच प्रमाणात तुम्ही वाळू घ्या. म्हणजे ते त्यांना लवकर कळतं. आपण जर असं म्हटलं 1 to 4 किंवा 1 3 1 1.5 3 किंवा 1 3 6 वगैरे हे लक्षात नाही येत त्यांच्या. अशा पद्धतीने सांगितलं तर मग तो आपला प्रॉब्लेम बऱ्यापैकी लवकर तो सॉल्व्ह होऊन जातो. बरोबर. दुसरं, रेसिडेन्शियल मध्ये काम करताना तुम्ही बऱ्याचदा बघितलं असेल कस्टमरचं असं म्हणणं असं की आमचं बजेट थोडं कमी आहे, एवढ्याच बजेटमध्ये बसवून द्या. आणि एक इंजिनियर म्हणून तुम्हाला वाटत असं की चांगल्या दर्जेदार आपण घर करावं. तर अशा वेळेला मग क्वालिटी आणि बजेट या दोन्हीचा समतोल मग तुम्ही कसा राखता? नाही, हा प्रश्न येतो, बऱ्याच वेळा येतो. म्हणजे आता सगळेच लोक बंगला खूपच एक्झिक्युटिव्ह बांधता असंही काही नाहीये. बरेच साधारण सर्व लोन वगैरे घेऊन जर बंगला करणार असेल तर त्यांना आम्हालाही त्यांची काळजी करावीच लागते. प्रत्येक वेळेस आपला बंगला म्हणजे मी बांधलेला बंगला खूप छान दिसावा, लोकांनी 4 लोकांनी नाव घ्यावं किंवा विचारावं
हे तर प्रत्येकालाच वाटतं. प्रत्येक जण जेव्हा त्याचं एखादी वास्तू तयार करतो तर त्याला वाटतंच की यांच्याकडे जे कोणी गेस्ट येतील त्यांनी विचारलं पाहिजे का तुमचे आर्किटेक्ट कोण आहे, किंवा तुमचे कन्सल्टंट कोण आहे. पण मग काय होतं, हे तुम्ही जर म्हटलं बजेट वगैरे तर ते मॅनेज करावंच लागतं. बरोबर. त्याला पर्याय एकच आहे का, आता मार्केटमध्ये तुम्ही गेला तर तुम्हाला 400 रुपयाची पण टाईल, स्क्वेअर फूटची टाईल मिळते, 40 रुपयाची पण मिळते. तुम्ही ग्रानाइट मध्ये तुम्हाला तसंच आहे, तुम्हाला 60 रुपयापासून 600 रुपये काही 6,000 पर्यंत पण मिळत. ह्या केसमध्ये जेवढं जास्तीत जास्त चांगलं दिसेल आणि बजेट पण त्यांचं मॅनेज होईल अशा पद्धतीने आम्ही करतो मॅनेज. ते लेबरमध्ये त्यांना म्हणजे डिझाईन मध्ये मग त्यांना थोडं कॉम्प्रोमाइज करावं लागतं आम्हाला. बरोबर. दुसरं आता थोडा वेगळा प्रश्न आहे तो म्हणजे मागच्या 25 वर्षांपासून जसं तुम्ही एक क्षेत्र बघताय, या क्षेत्र बदलताना बघताय. तुम्ही आता म्हणलं त्याप्रमाणे तरुण पिढी येते, तंत्रज्ञान बदलतंय, तसं नाशिक जिल्हा पण बदललाय मागच्या 25 वर्षांमध्ये. तर त्या अनुषंगाने प्रश्न आहे ते म्हणजे नाशिक जिल्ह्याच्या विकासाचं व्हिजन एक इंजिनियर म्हणून जर तुम्हाला विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात ज्या मुद्द्यांवर खरं तर आता प्रशासनानं काम करण्याची गरज आहे असं तुम्हाला वाटतं? येणाऱ्या 15-20 वर्षामध्ये जर नाशिकचा एक सर्वांगीण विकास आपल्याला बघायचा असेल तर? सर, आता आपण जर डेव्हलपमेंट म्हटली, नाशिक घ्या किंवा आमचं सिन्नर घ्या किंवा नाशिक जिल्हा घ्या, हे जर तुम्ही विचारलंय व्हिजन कसं असायला पाहिजे किंवा काय प्रशासनाने काय करायला पाहिजे, माझं तर सगळ्यात ऍज अ टेक्निकल पर्सन म्हणा किंवा एक सिव्हिल इंजिनियर म्हणून जर विचारलं तर सगळ्यात महत्वाचं जर म्हटलं तर कनेक्टिव्हिटी. तुमची कनेक्टिव्हिटी जर प्रॉपर असेल, म्हणजे तसं तर बरंचसं श्रेय आता आपले आदरणीय नितीनजी गडकरी यांना द्यायला पाहिजे. खरं तर ते सिव्हिल इंजिनियर जर असते तर कदाचित त्यांनी अजूनही काही डेव्हलपमेंट केली असते. नक्कीच. तर त्यांचं जे व्हिजन आहे खरंच ते त्या पद्धतीने जर विचार केला तर कनेक्टिव्हिटी फार महत्वाची. तुम्ही जेवढी कनेक्टिव्हिटी प्रॉपर कराल, म्हणजे तुम्ही उदाहरण द्यायचं जर म्हटलं तर समृद्धीला लोक विरोध करत होते तेव्हा, कशाला एवढा खर्च करायची गरज आहे का, असंही नागपूर मुंबई रोड आहेच, एवढं प्रशासनाला तर काय एवढं वाचतं. पण आज विचार केला तर आज तुमचा वेळ किती वाचतोय. आज तुम्ही इथून जर आता मुंबईला जायचं म्हटलं तर तुम्हाला असं जर म्हटलं तर तुम्हाला 6 तास लागतं, समृद्धीने गेलं तर तुम्ही 4 तासात 3 तासात पोहोचता. नागपूरला सुद्धा वन डे रिटर्न तुम्ही जाऊन येऊ शकता. बरोबर. जे शक्य नव्हतं नागपूरला जाऊन आणि तिथलं काम करून इथं येणं शक्य नव्हतं. तर ही तुम्ही म्हटलं ना, कनेक्टिव्हिटी फार महत्वाची. म्हणजे सगळ्यात महत्वाचं तुमचे रोड प्रॉपर असतील तुमचे, म्हणजे तुमचे सिटीतले रोड घ्या किंवा तुमचे ह्या गावावरून त्या गावावर जायचं म्हटलं ते रोड सुद्धा जर तुम्ही सिटी टू सिटी जरी म्हटलं तर ते जर तुमचं प्रॉपर असेल तर तुमची जी डेव्हलपमेंट होती ती सगळ्यात महत्वाचा पार्ट म्हणजे तुमचा रोड आहे. तुमची कनेक्टिव्हिटी किती क्विक आहे आणि किती तुम्हाला वेळ किती कमी लागू शकतो, त्यानुसार तुमचे बाकीचे खर्चही कमी होतात आणि बाकीची डेव्हलपमेंट तुम्ही फास्ट करू शकता. बरं. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये स्टील हा अतिशय महत्वाचा घटक असतो. तर मग स्टील निवडताना तुम्ही काय पॅरामीटर्स बघता? म्हणजे कसं, म्हणजे स्टील जर निवडायचं असेल किंवा स्टील जर तुम्हाला एखाद्या प्रोजेक्टसाठी घ्यायचं असेल तर तुम्ही त्यातले काय गुणवैशिष्ट्य बघता आणि मग स्टील सिलेक्ट करता? स्टील सिलेक्ट कसं करायचं, कुठलं स्टील घ्यायचं, त्यातली काय क्वालिटीज बघायची आणि स्टील घ्यायचं? नाही, क्वालिटी तर म्हणजे तो पार्ट मग तो फार डिटेल मध्ये येतो. म्हणजे तसं म्हणजे आपण फार आयएस कोड वगैरे तो विचार एवढा करून तर नाही चालणार आहे. बरोबर. पण आता म्हणजे टेक्निकली जर म्हटलं तर तो विचार आपण म्हणजे स्वतः इंजिनियर म्हटलं तर तो विचार करतो आपण. पण मग तुम्ही मार्केटचा जर विचार केला किंवा कस्टमरचा विचार केला तर कस्टमरला तुम्हाला एकदम प्रांजळपणे सांगायचं म्हटलं तर तिथं क्वालिटी हा दुय्यम पार्ट येतो. म्हणजे टेक्निकल पर्सन म्हटलं तर चुकीचं बोलतोय कदाचित, पण मग जर मार्केटचा विचार केला किंवा एखाद्या तुम्ही कस्टमरचा विचार केला तर लोक पहिला प्रश्न प्राइसचा करतात. बरोबर. म्हणजे हा टेक्निकली तो पार्ट असेल, वस्तुस्थिती आहे. हा, ही वस्तुस्थिती. पण म्हणजे तुम्ही स्टील घ्या किंवा सिमेंट घ्या किंवा कुठलंही बिल्डिंग मटेरियल घ्या, क्वालिटी हा तर बघतात. त्यात कुठलंही जो समोरचा कस्टमर तुमचा, इंडस्ट्रियल लोक विचार करतात तेवढा, म्हणजे ते दोन्ही विचार करतात. तुमच्या प्राइसचा विचार करता आणि तुमच्या क्वालिटीचा विचार करता. हा इंडस्ट्रीमध्ये हा एक्सपिरियन्स आहे. नक्कीच. पण तुम्ही जर डोमेस्टिक मध्ये म्हटलं तर लोक
पहिला प्रश्न त्यांचा प्राईसचा येतो. बरोबर. मग आयकॉन स्टील तुम्ही वापरले का कधी कुठल्या प्रोजेक्टमध्ये आतापर्यंत? नाही, आतापर्यंत आयकॉन तर नाही वापरलं मी, पण म्हणजे बाकीचे दुसरे जे काही लोकल ब्रँड आहे किंवा बाकीचे स्टँडर्ड ब्रँड आहे त्याच्यापैकी वापरलं. आयकॉनचं म्हणजे आयकॉनचं म्हणजे मला जे आले, माझं इंट्रोडक्शन झालं आयकॉन बरोबर ते त्याला साधारण 1 वर्ष झालं असेल. पण आम्ही रिकमेंड करतो, पण प्रॉब्लेम हाच येतो म्हणजे लोकांचे काय होतं म्हणजे तुम्हाला एकदम जर क्लिअर म्हटलं म्हणजे मी तुमच्या प्लॅटफॉर्मवर बसून ते जे सांगतोय तुम्हाला का जे लोकांना सुरुवात जिथे होती ना, लोकांचं डायव्हर्शन तिथे असतं. आता ही मानसिकता बदलायला थोडा वेळ जाऊ शकतो. बरोबर. म्हणजे हे आम्ही त्यांना काही गोष्टी सांगतो. म्हणजे तुम्ही सिमेंट घेतलं तर पहिला प्रश्न लोकांचा LNT आहे, म्हणजे LNT जे पहिलं आता जे अल्ट्राटेक आहे ते नाही, आम्हाला अल्ट्राटेकच पाहिजे. किंवा स्टील तर म्हटलं तर काही लोकांचं जे पूर्वीचे जे नावं होते ते येतं का. आता हे जेव्हा आम्ही रिकमेंड करू की आम्ही सांगू इथे तुम्ही क्वालिटी पण बघा किंवा इथं बाकीचं तुम्ही जे करू, त्यावेळेला ती हळूहळू मानसिकता बदलू शकते, म्हणजे त्याला वेळ जाणार आहे. नक्कीच. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे या क्षेत्रामध्ये आता जे नवीन तरुण इंजिनियर येतात त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल या क्षेत्रात येण्यापूर्वी? बरोबर, हा प्रश्न मला अपेक्षित होता. खरंच चांगला प्रश्न आहे तुमचा हा. म्हणजे जे पास आउट होतात ते मुलं, म्हणजे मी त्यांना आता प्लॅटफॉर्मवरून तुमचं सांगतो जे म्हणजे माझे जे सांगणार असतात, मी जे सांगतोय तेच तुम्ही विचारलं, बरं झालं. तुम्हाला नवीन मुलांना तर खरं हे सांगायचंय का तुम्ही पहिले एक्सपिरियन्स घ्या. आजकाल काय झालंय, मुलं पास आउट झाले का मी कधी एकदाचा कन्सल्टंट लगेच होईल किंवा मग लगेच एखादा मी बिल्डिंग, म्हणजे त्यात पालकांची पण काही चूक असते का. पालक इंजिनियर झाला मुलगा का लगेच म्हणतात ठीक आहे आपले 2 प्लॉट लगेच तेवढे डेव्हलप करायचे आपल्याला. बरोबर. ह्या गोष्टी येतात. मी माझे काही मित्र आहे जे पालक मित्र, मी त्यांनाही 2-3 जणांना सांगितलंय की तुम्ही मुलगा तुमचा सिव्हिल इंजिनियर झालाय तर कमीत कमी त्याला थोडा एक्सपिरियन्स घेऊ द्या. बरोबर. कुठल्या जवळच्या कंपनीत नका त्याला जिथे त्याला कोणी ओळखणार नाही अशा कंपनीत त्याला काम करू द्या. मी स्वतःही म्हटलं, मी काम केलेलं आहे दुसरीकडे, मी फार कमी पैशावर काम केलेलं आहे म्हटलं. तर आता त्याला पैसे किती मिळतात हा दुय्यम भाग आहे, त्याला एक्सपिरियन्स घेऊ द्या पहिले. किंवा मग दुसरं जर असेल, मुलांना मी 2 प्रश्न विचारतो का तुम्हाला तुमचं फील्ड कुठलं निवडायचंय. तुम्हाला कन्सल्टंट व्हायचंय, तुम्हाला कॉन्ट्रॅक्टर व्हायचंय का तुम्हाला प्रशासकीय सेवेत काम करायचंय. तुम्ही कुठलाही चॉईस करा, पण मग त्याच्यासाठी तुम्ही वेळ द्या. तुम्ही लगेच तुमच्या जे तुमच्या मनात असेल त्या गोष्टी लगेच त्या येऊ नका तिथे. कारण तुम्हाला जो आता असं वाटेल का आता तुम्ही आमच्याकडे बघू नका किंवा तुम्ही एवढे आता सक्सेस झालेले किंवा तुम्ही एवढं हे करताय, मग आम्ही त्यात माझा स्वतःचा मुलगा असता तरी मी त्याला तेच सांगितलं असतं, जरी तुला हा रेडी प्लॅटफॉर्म आहे बरोबर तरी तू इथे काम नाही करायचं, तू काही दिवस दुसऱ्या प्लॅटफॉर्मला काम करायचं, दुसऱ्या एजन्सीमध्ये तू काम कर, तुला तिथे कसा एक्सपिरियन्स येतो त्यावर तू ठरव. आता माझा म्हणजे बॅडलक, माझा मुलगा IT इंजिनियर झालाय, नाही म्हटला तो, मी आग्रह नाही केला त्याला, पण मी माझे जे काही मित्र आहेत त्यांच्या मुलांना मी हाच सल्ला देतो, तुम्ही लगेच फील्डवर काम नका करू, काही दिवस तुम्ही एक्सपिरियन्स घ्या, प्रॉपर तुम्ही तयार व्हा सगळे एकदम परिपूर्ण, म्हणजे तुम्ही कुठलंही काम तुम्हाला परीक्षा द्यायची असेल तर मी ते सुद्धा त्यांना ऍडवाइस देतो का तुम्ही प्रशासकीय सेवेत जा, तुम्ही MPSC द्या, UPSC द्या, इंजिनिअरिंग आपल्या सिव्हिल इंजिनिअरिंगच्याही परीक्षा आहे, बऱ्याचशा टाउन प्लॅनिंगच्या आहे, तुम्हाला PWD मध्ये आहे, महापालिकेत आहे, सगळीकडे तुम्हाला स्कोप आहे, तुम्ही चॉईस करा तुम्हाला कुठलं फील्ड पाहिजे. बरोबर, असं या पद्धतीने मी बऱ्याच जणांना सांगतो. काही लोक आणि काहींनी ऐकलंय आज सक्सेस पण झालेले, म्हणजे मला त्याचा आनंद आहे. पण म्हणजे काही आमचे जे मित्र होते त्यांनी असं ठरवलं होतं की आपले जे आहे तो लगेच आता प्लॉट वगैरे डेव्हलप करत, त्यांना मी बोललो, म्हटलं डॉक्टर होते, म्हटलं डॉक्टर साहेब असं नका करू, त्याला त्याचं फील्ड चॉईस करू द्या, त्यालाच ठरवू द्या काय करायचं, तुम्ही त्याच्यावर अशी कुठली लादू नका म्हटलं. तर आज तो एकदम म्हणजे 5-6 वर्ष झाले, आज तो वेल नोन कॉन्ट्रॅक्टर आहे, आज त्याचे जवळपास 7-8-10 कोटीचे कामं चालू आहे, म्हणजे त्यात आनंद वाटतो. नक्कीच. सो ते इंजिनियर संजय आणेराव सर, आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे की नॉलेज हा जसा बेस आहे प्रत्येक गोष्टीचा, ज्याप्रमाणे बिल्डिंगचा बेस जर चांगला असेल तर मग बिल्डिंग चांगली उभी राहते, त्याप्रमाणे जर तुमच्या करिअरचा बेस म्हणून जर तुम्ही नॉलेज वापरलं, चांगला अनुभव घ्या प्रॅक्टिकल, आणि मग या क्षेत्रात तुमची स्वतःची कन्सल्टन्सी सुरू करा, तुम्ही या क्षेत्रात मग नक्की यशस्वी व्हाल. सर पुन्हा एकदा आपले मनापासून आभार की तुम्ही आलात, आणि भविष्यात सुद्धा अशीच उत्तम आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्या हातून व्हावी, याच आयकॉन स्टील तर्फे मला पूरक शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू.